बऱ्याच ताई आहेत मला कमेंट करून विचारतात, ताई मला शिकायचं आहे पण माझ्या आजूबाजूला खूप असे टेलर आहेत, तर त्यांचं माझं चालेल का मी जर शिकले तर? पण असा विचार ठेवूच नका, कारण आपलं आपल्यापाशी असतं. जर तुम्ही जर फिनिशिंग दिली तर तुमच्याकडं कितीही लांब लांबून लोक येतील. तशी तुमची अवकात बनवा आणि विचार तसा करूच नका. हार्ड वर्क करा आणि त्यांच्यापेक्षाही ब्लाऊज तुम्हाला सुंदर शिवता येतील, चांगले येतील. प्रयत्न करा, प्रयत्न करत राहा. जो प्रयत्न करतो त्याला यश येते. तुम्ही नुसतं म्हणजे शेजारी आहे म्हणून मला शिकायचं नाही असं अजिबात विचार करू नका. त्यांचं टॅलेंट आहे, आपलं आहे. आपण किती आपल्याला 100% देतो आहे हे आपण ठरवायचं आहे. पाहू शकता तुम्ही, आज आपण हे अस्तर मी मुद्दाम व्हिडिओ बनवला आहे की नवीन ज्या शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. एकदम फिनिशिंग 100% या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आजूबाजूला कितीही मोठे मोठे टेलर असू द्या, कितीही म्हणजे शेजारी पाजारी कुठे असू द्या, तरी तुम्ही अशी जर फिटिंग जर शिकलात, अशी जर म्हणजे फिनिशिंग जर शिकलात, तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तुमच्याकडं ब्लाऊज असे तुम्हाला होणार नाहीत, एवढे ब्लाऊज येतील. तर तुम्ही फक्त अगोदर प्रयत्न करा आणि मग तसं म्हणा. अगोदर शिकायचं आणि 100% द्यायचं, मगच तसं विचार करायचा. कधीच निगेटिव्ह विचार करू नका. त्यांना येत नाहीत मग मला येणार नाहीत असं अजिबात नसतं. आपल्याकडे टॅलेंट आहे त्याचा आपण पुरेपूर उपयोग करायचा आहे. जसं की पाहू शकता तुम्ही, अस्तर जोडताना एवढं फिनिशिंगने अस्तर जोडतो की ते ब्लाऊज शेवटी ब्लाऊज एवढं फिनिशिंग तयार होतं, त्याचं एवढं फिनिशिंग येते त्याला की आपल्याला आपण गिऱ्हाईकाला जेवढे पैसे मागतो तेवढं गिऱ्हाईक आपल्याला देतं. फक्त त्यांना जे अपेक्षित आहे त्यांच्यापेक्षा दुप्पट आपल्याला यायला पाहिजे. तर आपली म्हणजे आपण त्यांना जेवढे पैसे मागू तेवढे ते आपल्याला पे करतात. तशी आपली अवकात बनवायची आणि बिझनेसला स्टार्ट करायचं. आणि शिका माझ्या मैत्रिणींनो, घरात बसून तुमचा वेळ वाया घालू नका, शिकत राहा. केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे, आधी करा मग मिळतं. केल्याशिवाय काहीही मिळत नाही. नुसतेच स्वप्न पाहू नका, तर ते स्वप्न साकार करा. पाहू शकता आपण हे गोल गळा म्हणजे आपण हे मटका गळ्याचा आकार देणार आहोत. या पद्धतीने 3 इंच आपण राऊंड घेतलेला आहे आणि हा असा मटका गळ्याचा आकार आपण दिलेला आहे. पाहू शकता. असं शिका की आजूबाजूचे सुद्धा तुम्हाला म्हणतील, अरे तुम्ही एवढं लवकर शिकलात आणि इतके ब्लाऊज येतात. असं शिका, सगळ्यांना चकित करा आणि आत्मविश्वासाने पुढं कामाला लागा. म्हणजे नक्कीच तुम्हाला यश तुमच्या दारात उभा आहे. फक्त तुम्हाला घेता आलं पाहिजे. आज यूट्यूबवर असे इतके सुंदर सुंदर व्हिडिओ, तुम्ही 10-10 हजार रुपये जरी महिना दिला तरी कुणी इतकं चांगलं शिकवत नाही. इतकं आम्ही चांगले चांगले व्हिडिओ टाकतो, कारण आम्हाला आमचं जसं चांगलं झालं आहे तसंच तुमचं व्हावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि पाहू शकता गळा किती सुंदर आपण हे असं पिन लावून घेतलेले आहे, कारण हलणार नाही इकडं तिकडं. गळा आपण सेट केला की आहे तसाच आकार येतो. तर अशा पद्धतीने आपण हे काम करायचं आहे. एकदम फिनिशिंग द्यायची आहे. चांगलं जर शिकला तर एक इंजिनियर कमवतो तेवढं आपण घरी बसल्या बसल्याही कमवू शकता. आणि दुकान टाकल्यावर तर मग विचारता सोय नाही, कारण आजकाल ब्लाऊजची शिलाई साध्या लेडीज टेलर घरी बसून 250-300 रुपये शिलाई घेतात आणि ते एक तासातच ते ब्लाऊज होतं. असे 4-5 तुम्हाला दिवसभरात सहज माणूस शिवू शकतं. तर तुम्ही नक्की शिका आणि अशी फिनिशिंग द्यायला प्रयत्न करा. नक्कीच यश येत राहील. आणि एक अशीच ट्रिक वापरा. तुम्ही जर नवीन शिकत असाल, एकाच मापाचे ब्लाऊज तुम्हाला जेवढे शिवता येतील तेवढे, म्हणजे 21 दिवस शिवा. एकच कटोरी ब्लाऊज 21 दिवस रोज एक शिवायचं आणि तुम्ही बघा तुमचं कधीच उलटं सुलटं होणार नाही आणि फिनिशिंग एका लाईनीत एका रेषेत तुमची मशीन चालेल. अशी ही आपली म्हणजे आपण 21 दिवस आपल्या शरीराला किंवा आपल्या मनाला हे वळण लावण्याचं काम करतं. तर ही ट्रिक खूप काम करते. तुम्ही 21 दिवस सारखं म्हणजे कटोरी ब्लाऊजच शिवत राहा. दिवसातून 2 शिवा, 3 शिवा, पण 21 ब्लाऊज शिवा.
नंतर तुमचा कुणीच हात पकडणार नाही की तुम्हाला येत नाही, असं तुम्हाला कुणीच काही म्हणणार नाही, तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग नाही असं कुणीच म्हणणार नाही. तर तुम्ही 21 दिवस यावर काम करा, स्वतःवर काम करा, म्हणजे नक्कीच तुमचं टॅलेंट दिसून येईल आणि सगळेजण वाह वाह म्हणतील तुम्हाला. अशी ही कोणतंही काम करताना कामावर आपला फोकस पाहिजे. आवडीचं काम करा, मी म्हणते म्हणून करू नका. आणि तुम्हाला जर आवडत असेल तरच करा, नाही तर करू नका, कारण ह्यामध्ये जरा जास्ती हार्डवर्क आहे. पण घरात बसून तुमचं घर सांभाळून, लेकरं सांभाळून हे काम आपण करू शकतो. अतिशय छान हा बिझनेस आहे. या बिझनेसमध्ये खूप लोक पुढं गेलेले आहेत. तर तुम्ही पण प्रयत्न करा आणि नक्कीच यश येत राहील. अशा तऱ्हेने आपण ही पलटी करून घेतलेलं आहे ब्लाऊज. तुम्हाला मोटिवेशन करण्यासाठी थोडंसं मध्ये सांगत आहे, कारण तुम्ही पण शिकावं चांगलं, याच्यासाठीच ह्या गोष्टी मी सांगत आहे. ब्लाऊजसोबतच 1 टंचन ठेवून अंतर ठेवून आपण हे दाब शिलाई द्यायची आहे. म्हणजे गळा एकदम परफेक्ट, आपण जेवढी बाहेरून मार्जिन सोडली होती तेवढी आतून, म्हणजे आतून जेवढी सोडली होती तेवढी बाहेरून आपण ती टीप मारायची, म्हणजे ब्लाऊजचं ते अस्तर वगैरे खालीवर होत नाही किंवा उचकल्यासारखं वाटत नाही, फिनिशिंग येते ब्लाऊजला. अशा पद्धतीने तुम्ही एक टंचनचं अंतर सोडूनच टीप मारायची. पहिली टीप एक अंतर, म्हणजे तुम्हाला जर 2 मारायचे असेल तर पहिले एक टंचन सोडूनच टीप मारायची, नंतर ती दुसरी मारायची, म्हणजे फिनिशिंग येते, वाकडं तिकडं दिसत नाही. अशा तऱ्हेने आपला हा गळा खूप कमी वेळेमध्ये आपण हे अस्तर जोडून घेतलेलं आहे. एकदम परफेक्ट, इथं कुठंच कमी जास्त पडणार नाही. आणि हा व्हिडिओ मी म्हणजे टीचिंगचा सुद्धा म्हणजे टाकणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहायचा आहे, कारण आपण अस्तर इतकं परफेक्ट मारलेलं आहे, जोडलेलं आहे की ब्लाऊज फिनिशिंग खूप छान येणार आहे. आणि किती कमी वेळात आपल्याला शिवता येईल तेवढा आपण प्रयत्न करायचा आहे, कारण आता सगळं करून ठेवलेलं आहे, फक्त आता फिटिंग करायचंच बाकी आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. पहा मागचा गळा आपण, म्हणजे मागची बॅक पूर्ण तयार झालेली आहे, आता फक्त घ्यायचं आणि जोडायचंच आहे. अशी ही आपली अस्तर जोडण्याची पद्धत आहे. आणि हे मापसुद्धा करून ठेवलेलं आहे आपण. कमरेचं माप हे 32 नंबरच्या ब्लाऊजचं 32 साईजचं ब्लाऊज आहे. कारण याचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, त्याची तुम्हाला मी लिंक देते, तो पण व्हिडिओ पहा ह्या कटिंगचा. कटोरी जोडताना समोर ठेवायची, म्हणजे वाकडे तिकडं एकाच साईजची होत नाही, तर तो प्रयत्न करायचा नेहमी. तुम्ही एकच घेताना शिवताना तसं करू नका, कारण लक्षात राहत नाही आपण कोणत्या साईडची जोडली आहे, त्याच्यामुळे ते समोरासमोर ठेवून द्यायचं, म्हणजे कळतं की आपण या साईडची जोडलेली आहे, मग या साईडची जोडायची. अशी ही आपली स्ट्रिक आहे, तुम्ही ती फॉलो करा, म्हणजे तुमचं वाकडं तिकडं होणार नाही आणि एक साईडचं सुद्धा होणार नाही. परत एकदा एकावर एक ठेवायचं आहे, कमी जास्त झालेलं असेल तर कट करून टाकायचं आहे. पाहू शकता आपण फ्रंटसुद्धा समोरासमोर ठेवलेलं आहे, कारण आपलं एक साईडचंच होणार नाही, यासाठीच आपण हे असं करून ठेवत असतो, म्हणजे एका साईडचं होत नाही. तुम्ही अस्तर जोडतानाच अशी फिनिशिंग द्या की ब्लाऊज तुमच्याकडे 100% यायलाच पाहिजे. तुमच्या शेजारच्याकडे कितीही ब्लाऊज अगोदर शिकू द्या, काही होऊ द्या, तुम्ही जर चांगलं ब्लाऊज शिवला तर त्यांचं गिऱ्हाईक सगळं तुमच्याकडे येतं, कारण लोक फिटिंगला बघतात आणि थोडंसं
त्यांच्यापेक्षा 10-20 रुपये आपण कमी ठेवले तरीही चालतात, कारण त्या आपल्यापेक्षा पुढं 3-4 वर्षांनी अगोदर शिकलेले असतात, म्हणून त्या तेवढं शिलाई लावतात. पण तुम्ही जर नवीन जर तयार होणार असाल, नवीन जर शिकत असाल, तर त्यांच्यापेक्षा थोडीशी कमी शिलाई घेऊन अशी जबरदस्त फिटिंग द्यायची. तुमच्याकडे ब्लाऊज खूप सारे ब्लाऊज येतील. पाहू शकता आपण एकावर एक ठेवलेलं आहे आणि असं कमी जास्त झालेलं कट करून टाकलेलं आहे. कधीच कमी जास्त होत नाही ब्लाऊज. आता हे क्रॉसपट्टी आहे, ही सुद्धा आपण एका समोरासमोर ठेवायची आणि जोडायची. किती कमी वेळेमध्ये आपण अस्तर जोडलेलं आहे. पाहू शकता 11 मिनिटांमध्येच अस्तर आपलं तयार झालेलं आहे. साधं ब्लाऊज मला 30 मिनिटांमध्ये माझं साधं ब्लाऊज होतं आणि 45 मिनिटांमध्ये माझं अस्तरचं ब्लाऊज होतं. एवढी माझी फास्ट मला सवय आहे ब्लाऊज शिवायची. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा फास्ट शिवण्याचे. कमी कपड्यामध्ये अस्तर पट्ट्या कशा काढायच्या सगळं व्यवस्थित शिका आणि खूप छान ब्लाऊज शिवा. आणि मात्र कमेंट्स करून सांगा की मी हा व्हिडिओ पाहून चांगलं ब्लाऊज शिवलं किंवा मला शिवता आलं. नक्की तुम्ही कमेंट्स करत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, म्हणजे तुम्हाला मोटिवेशन पण मिळेल आणि तुमची इच्छा पण होईल ब्लाऊज शिकण्याची. तर तुम्ही हे व्हिडिओ पाहत राहा. असा हे आपला ब्लाऊजचा गळा तयार झालेला आहे. आपण त्याला दोरी लटकन लावलेला आहे. पाहू शकता किती सुंदर आपला गळा तयार झालेला आहे.